मुर्दाबाद 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 महावितरण मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। येवला श्यामलाल गौतम, राहणार मोहगाव तिल्ली, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया येथील मी शेतकरी आहे। आमच्या मोहगाव तिल्लीला जानेवारी महिन्यापासून धानाची लागवड सुरू आहे आणि या धानाला प्रति एकर बिजाई, खत, बायांचा खर्च, नांगरटी खर्च, ट्रॅक्टर खर्च हे सर्व मिळून कमीत कमी एकरी 25,000 रुपये खर्च येतो आणि या धानाला तेवढा खर्च येऊन आम्हाला ह्या महावितरणनी इतकं धोका दिलं आहे की आमच्या धानाला आज माहीत आहे का 25,000 घाट्यामध्ये आहे। वरून त्यांनी 3 महिन्यापासून जे ट्रान्सफॉर्म होते ते आता आपला महाशिवरात्रीपासून खराब होते आणि 2 ट्रान्सफॉर्म लावले, 3 लावले, पण ते ट्रान्सफॉर्म आल्यानंतर एकही दिवस चालले नाही आणि हे डीपी झाली ती महाशिवरात्री 14 या 15 तारखेला खराब झाली ती आणि तेव्हापासून हे डीपी बंद आहे। आता काय हाल झाले धानाचे हाल तुम्ही व्हिडिओ काढत आहात, तुमच्या समोर हे दिसत आहे आणि हे फक्त माहिती आहे का लागवडीपुरतं जो होता पाणी तेवढंच आम्हाला पाणी मिळालं आहे। यानंतर आम्हाला पाणी मिळालं आहे जवळपास त्या फिडरवरून 100 एकर शेती ही पूर्ण नेस्तनाबूत झालेली आहे। 10 वेळा मी तक्रार केली आहे, पण ते साहेब सांगतील ह्याच भानगडीमध्ये आम्हाला गोलमोल घुमवत आहेत। आम्हाला मागणी आहे की जी आम्हाला शेतीला लागवड लागलेली आहे, जेवढा खर्च लागलेला आहे तेवढी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात येईल। मी शेतकरी मोहगावचा आहे। माझ्या शेताला मी 2 एकर माझी शेती आहे, 2 एकर मी रब्बी हंगामा करत होतो, परंतु मागच्या वर्षी बी अशाच लाईनच्या याच्याने फसल झालेली नाही। MSCBनी कितीतरीदा मागच्या वर्षी पण आम्ही तक्रार केला, परंतु असेच ट्रान्सफॉर्म जडत होते, त्याच्यावर बी यांनी काही कारवाई केली नाही। आणि यावर्षी 13 तारखेला ट्रान्सफॉर्म जडला, त्याच्यानंतर मी स्थानिक बीटचे चव्हाण साहेब यांना कळवले। त्याच्यानंतर चव्हाण साहेबांनी तेडाला मेंढे साहेबांना निवेदन केलं आणि डीपी येईल असे सांगितले। त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसात दुसरी डीपी आली, परंतु ते 1 तास चालल्याच्या नंतर अजूनही खंडित झाली। त्याच्यानंतर आज येईल उद्या येईल करून शेरी त्यांनी ट्रान्सफॉर्म आज पण लावलेला नाही। ट्रान्सफॉर्म लागेल म्हटलं पण सध्या काही लागलेला नाही आहे। शेतींच्या पुरे हाल बेहाल झाले, तरी पण हा सुकून राहिला आहे, म्हणून आम्ही ढोरांना चारा होईल म्हणून मी कापणं सुरू केलेला आहे। 2 एकरच्या जवळपास माझ्या धान शेती आहे, 2 एकर आहे। 2 एकरमधून 1 गुत्ताचा धान कापला मी आणि धीरे धीरे सगळेच कापावची पाडी आलेली आहे। मागणी आहे की जो क्रॉप लोन आहे तो एक तर छूट करावा, अन्यथा आम्हाला किसान भरपाई द्यावा सगळे शेतकऱ्यांना। मी विवेक गजबी, उपकार्यकारी अभियंता गोरेगाव। काल दिल्ली मोहगावमध्ये जे शेतकऱ्यांनी जे प्रॉब्लेम आहे ते ट्रान्सफॉर्मर त्यांचं कालच 100 KV ट्रान्सफॉर्मर बघितलं, त्यांचं रिप्लेस करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार आज त्यांना सप्लाय सोडलेलं आहे। त्यांना सुव्यवस्थित 12 तास मिळण्याकरता महावितरण कटिबद्ध आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।